विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी भालेराव परिवाराने आपल्या सामूहिक आजीविकेमधून अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने संपूर्ण भालेराव परिवारांना व तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी, त्याचप्रमाणे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत आणि असीम मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. सुरेखाताई चंद्रकांत भालेराव, किती 2 वर्षापासून तारीख नाही भेटली वाटतं. म्हणजे मागच्या वर्षी वर्षावासामध्ये तारीख मिळाली नाही, या वर्षी काही मिळाली नव्हती, पण ते योगायोगाने 15 तारखेचा कार्यक्रम कॅन्सल झाला आणि त्यामुळे तारीख आज बघा मिळालेली आहे. तसं काही म्हणजे नसतं, परंतु तुम्हाला माहीत आहे शेड्यूल फार बिझी आहे आणि त्यामुळे आपल्या तारखा साऱ्या अगोदरच बुक होऊन जातात आणि त्यामुळे मग मधामध्ये थोडी अडचण येते तारखेची. पण तरीसुद्धा साहेबांची फार इच्छा होती. त्या दिवशी उमाळ्याला भेटले, आमच्याकडे तारीख भोजनाची म्हणत. मग ते त्या दिवशीच यांनी बोलण्याच्या पूर्वी 10 मिनिटापूर्वी मला फोन आला की भंतेजी असं असं आहे, त्यामुळे आपला कार्यक्रम कॅन्सल झाला. म्हणलं ठीक आहे, 15 तारीख तुम्हाला देऊन टाकू. 16 तारखेचा आमचा उद्याचा कार्यक्रम कॅन्सल झाला. आमच्या ताईची इच्छा होती आईकडे भोजनदानाची, तर त्यांचं काहीतरी तांत्रिक कार्य जे अडचणी आल्या, तो कार्यक्रम कॅन्सल झाला. मग उद्याची ताईच्या आईकडे म्हणजे अशा पद्धतीने आई पण आहे, थोडं बिझी आहे. हा वर्षावासाचा कालावधी आहे आणि आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा 3 महिन्यापर्यंत वर्षावासाचा कालावधी असतो आणि अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा वर्षावास कठीणचे वरदानाचे कार्यक्रम असतात भिक्खू संघाचे. आता आपल्याकडे थोडेसे भिक्षू कमी असल्यामुळे कार्यक्रम एवढे नाही, परंतु औरंगाबादमध्ये संपूर्ण एक महिनाभर म्हणजे अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा पूर्ण महिनाभर कार्यक्रम असतात. वेगवेगळ्या विहारावरती वेगवेगळ्या भिक्खूंच्या द्वारा कठीणचे वरदानाचा कार्यक्रम असेल, ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम असेल, अशा पद्धतीने ते कार्यक्रम असतात. आणि त्यामुळे 30 तारखेपर्यंतचं शेड्यूल पूर्ण बिझी आहे. 30 तारखेला थायलंडचा टूर आहे. 115 लोक आमच्यासोबत आहेत. थायलंडला आम्ही जात आहोत. 8-10 दिवसाचा तो टूर आहे आणि त्यानंतर मग आपल्या कामासाठी पुन्हा रिटर्न जळगाव येणार आहे. तर या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये भोजनदान देणे, धम्मदेशना श्रवण करणे, परित्राण आपल्या घरी घेणे अत्यंत महान आणि असीम असं कुशल कर्म असतं, पुण्यकर्म असतं. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म आपल्या हितासाठी आहे, आपल्या सुखासाठी आहे, आपल्या कल्याणासाठी आहे
आणि त्यामुळे ज्या मनुष्यांना असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगलो पाहिजे, किंवा माझ्या जीवनामध्ये जे काही उत्पन्न होणारं दुःख आहे ते उत्पन्न होणारं दुःख पूर्णपणे नष्ट झालं पाहिजे, तर भगवंताने सांगितलेल्या मार्गाला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो की धम्म हा आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे, आपल्या कल्याणाचा आहे. आणि हळूहळू आपल्याकडे आता वातावरण सुद्धा तयार होत आहे. काल बघा, अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या नगरामधून आले होते. सुंदर कार्यक्रम काल कठीणचे वंदनाचा संपन्न झाला. लोक अत्यंत खुश झाले. लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या होत्या. कारण जिथे धम्माचं काम होत असते, जिथे धम्म काम आपल्याला करायचं असतं, तर त्या ठिकाणी श्रद्धावान लोकांची निर्मिती होणं, श्रद्धावान लोक निर्माण होणं, तीन रत्नांच्या प्रती अनंत आणि असीम श्रद्धा निर्माण करणं अत्यंत महान आणि असीम असं पुण्यकर्म असतं. खरं तर फार स्लम एरिया आहे तो, म्हणजे गरीब लोक आहे, परंतु अत्यंत श्रद्धावान आहे. आणि त्यामुळे श्रद्धेचा श्रीमंतीचा काही संबंध नाही. तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, लुळा असो, पांगळा असो, कोणत्याही अवस्थेमध्ये जीवन जगणारा मनुष्य जर त्यांच्या मनामध्ये तीन रत्नांच्या प्रती जर श्रद्धा असेल, तर तो मनुष्य बघा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये चिवरदान करणे, भोजनदान करणे, भिक्षूंना परिष्कार दान करणे, म्हणजे जेवढं काही दानपुण्य असतं, तर हे दानपुण्य आपल्या जीवनामध्ये हितामध्ये सुखासाठी कल्याणासाठी ठरत असते. कारण बघा, मनुष्याचं मन अत्यंत क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. कधी कधी मनुष्य बघा खूप भ्रमामध्ये जीवन जगत असतो. अनेक मनुष्याला असं वाटतं की माझ्याकडे धनसंपदा आहे, माझ्याकडे नोकरी आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सर्व काही आहे, आणि त्यामुळे मी अत्यंत सुखी आहे किंवा मी सुखपूर्वक आहे, अशा प्रकारची एक भावना मनुष्यांच्या जीवनामध्ये निर्माण होत असते. आणि त्यामुळे मनुष्य स्वप्नाच्या दुनियामध्ये जीवन जगतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगाला अनुसरून मनुष्य बघा वेगळ्या मार्गाचं सुद्धा अनुसरण करत असतो, वेगळ्या मार्गाने सुद्धा जीवन जगत असतो. तर एक छोटेखानी उपदेश मी तुम्हाला आज देणार आहे. एकदा श्रावस्तीमध्ये एक व्यापारी व्यापार करण्यासाठी जात असतो. तर व्यापार करण्यासाठी गेल्यानंतर त्या व्यक्तीला, म्हणजे त्या व्यापाऱ्याला खूप मोठी हानी होत असते. समुद्रामधून जात असताना व्यापार करण्यासाठी जात असतो आणि समुद्रामध्ये बोट पलटी होते आणि त्याचा संपूर्ण जो काही माल असतो तो संपूर्ण माल त्या समुद्रामध्ये वाहून जात असतो. मग जेव्हा तो किनाऱ्यावरती येतो कसा बसा, किनाऱ्यावरती आल्यानंतर त्याला असं वाटतं की आता काय करा, सर्वच माल तर आपला नष्ट झाला, नाहीसा झाला. एवढी मोठी आपली जी धनसंपत्ती होती ती धनसंपत्ती सुद्धा पूर्णपणे आपली नष्ट झाली. आणि अशा पद्धतीने तो जीवन जगू लागला. तर त्याचे जे वस्त्र होते ते वस्त्र सुद्धा म्हणजे फाटल्या गेले होते. आणि मग त्या व्यक्तीने असं म्हटलं की झाडाची जी पानं असतात, तर ती झाडाची पानं किंवा झाडाच्या साली तो आपल्या शरीराशी गुंडाळत असतो आणि अशा प्रकारे तो चालतो. तर पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा, आजही सुद्धा आणि भविष्यामध्ये सुद्धा इतरांपेक्षा वेगळं दिसलं की मनुष्याला काहीतरी विशेष वाटत असते. आणि जेव्हा तो वल्कले झाडाची पानं किंवा साले अंगावरती गुंडाळून जेव्हा चालू लागला, तर बघणाऱ्या लोकांना असं वाटलं की हा फार काहीतरी मोठा संत आहे. आणि मग लोक त्याला थोडंफार देऊ लागले. मग तो सुरुवातीला त्याला काय आवश्यकता होती, तर भोजनाची आवश्यकता होती, तर तो भोजन घेऊ लागला. आणि मग भोजन घेऊ लागला तर लोक त्याला दुसरंही देऊ लागले. मग एका व्यक्तीला मनामध्ये असं आलं की झाडाची वल्कले वगैरे याने लावले, तर मग त्याने त्याला वस्त्रदान दिलं. वस्त्रदान दिल्यानंतर तो विचार करतो की
जर समजा मी जर वस्त्र घातलं, आता माझ्या शरीरावरती वल्कली आहे, झाडाची पानं, झाडाच्या साली आहे, तर मला सन्मान मिळतो. लोक हात जोडायला, पाय जोडायला म्हणजे लगेच तयार असतात. वेगळं दिसलं की समजून घ्या लोकांची ती धारणा असते. मग ही जर मी वस्त्र घातले तर मला कदाचित होऊ शकते भोजन सुद्धा मिळणार नाही, सन्मान सुद्धा मिळणार नाही, मान सुद्धा मिळणार नाही, तर तो वस्त्र काही घालत नाही. आणि त्यामुळे मग ती वल्कलेच तो घालत राहतो. त्याला लोक सन्मान देऊ लागतात, त्याचा आदर करू लागतात. आदर करत असल्यामुळे, सन्मान करत असल्यामुळे मग त्याला सुद्धा हळूहळू असं वाटू लागते की अरे आपण काहीतरी आहोत, है की नाही? आपल्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. मग तो बसू लागला, मग ध्यान करू लागला. आता कामच नाही दुसरं खायला भेटायला, ठीक आहे, तो ध्यान करत होता आणि जीवन मात्र तो चांगलं जगत असे. आणि अशा पद्धतीने मग तो ध्यान मनन चिंतन करू लागला. कारण भोजन लोक आणून देत होते, तो आपला झाडाखाली बसायचा. कारण त्याची एवढी मोठी हानी झाली होती, त्या हानीमुळे त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला होता. आणि तो विचार करतो की आता आपल्याला काहीच करायचं नाही, आता आपण असंच जीवन जगायचं, ना घरी जायचं ना कुठे जायचं, बिलकुल कुठे जायचं नाही, असंच आपण जीवन जगायचं, असा तो विचार करतो. तर हळूहळू बघा लोक त्याला सन्मान देऊ लागले, हळूहळू लोक त्याच्या पाया पडू लागले. आणि शेवटी त्याला असा भास झाला, कधी कधी माणसाला भास होतो ना, त्याला असा भास झाला की मी अरहंत आहो, मी दुःखमुक्त आहो. म्हणजे आता मला सर्व काही प्राप्त झालेलं आहे, इकडे सिद्धी प्राप्त झाली आहे असं त्याला वाटतं. आणि मग तो असं जीवन जगू लागला. लोक ते यायचे, सन्मान करायचे, भगवंताच्या काळातील घटना आहेत. तर अशाच प्रकारचं तो जीवन जगू लागला. पण त्याला स्वतःला असं वाटलं की मी अरहंत आहो, मी दुःखमुक्त आहो, मला लोक एवढे पूजू लागतात, एवढे लोक मला दान देतात, एवढं काही सर्व. पण तो अत्यंत शीलवान होता, अत्यंत गुणवान होता, सदाचारी होता. तो लोकांना काही सांगत नसे. लोक यायचे, त्याच्याजवळ बसायचे, तो बिलकुल काही नाही बोलायचा. आणि अशा पद्धतीने त्याची दिनचर्या चालू लागली. पण एक वेळेस मात्र जेव्हा संवाद करत असताना तो मी अरहंत आहे असं जेव्हा शब्द प्रयोग करतो, किंवा मी अरहंतापैकी एक आहो असं जेव्हा बोलतो, तर एक सज्जन व्यक्ती त्याला बोलतो आणि त्याला असं म्हणतो की अरे भल्या माणसा, तू अरहंत वगैरे काही नाही, आणि अरहंताचा मार्ग सुद्धा तुला माहिती नाही. मग त्याला लगेच त्याची स्मृती जागरूक होते आणि तो म्हणतो खरोखरच का? मग या जगामध्ये अरहंत कसे असतात, किंवा अरहंत ओळखण्याचा काही मार्ग आहे का? तर तो म्हणतो हो, अरहंत सुद्धा आहेत आणि अरहंतांना ओळखण्याचा मार्ग सुद्धा आहे. कुठे आहेत अरहंत? तर तो म्हणतो तुझा श्रावस्ती नगरीमध्ये जगाचे कल्याण करते सम्यक संबुद्ध अद्याप आहे. भगवंत अरहंत सुद्धा आहेत, आणि अरहंत मार्गाला कसं जातात किंवा अरहंत मार्ग कसा प्राप्त करतात हे सुद्धा भगवंत तुला सांगतील. भगवंत हा शब्द जेव्हा त्याच्या कानावरती पडतो, तर त्याच्या हृदयामध्ये एक वेगळ्या प्रकारची चेतना निर्माण होते. कारण त्याने भगवंताचं नाव यापूर्वी कधीही ऐकलेलं नसतं. मनुष्या जर अनंत आणि असीम पुण्य जर असेल, जेव्हा जेव्हा मनुष्याचं पुण्य भगवंत असे म्हणतात की जागरूक होत असते, किंवा पुण्य जेव्हा आपलं फळास येत असते, तर मनुष्याच्या मनामध्ये एखादी गोष्ट जेव्हा आपण करत असतो, तर तेव्हा विशेष आनंद आपल्याला प्राप्त होत असतो. जसं भगवंताचं जेव्हा आपण रूप बघतो एखाद्या विहारातलं, तर सहज आपल्या मनामध्ये एक प्रसन्नता, आनंद उत्पन्न होतो. जसं बाबासाहेबांचं आपण एखादं रूप बघतो, तर सहज आपल्या मनामध्ये प्रसन्नता, आनंद आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे तो भगवंताचं जेव्हा नाव ऐकतो, तर त्याला अतिशय आनंद होतो. आणि तो म्हणतो भगवंत कुठे राहतात? तर भगवंत श्रावस्तीला राहतात असं म्हटलं जातं. मग तो भगवंताला भेटण्यासाठी बौद्ध साहित्यामध्ये त्याला दारुचिर्य अशा प्रकारचं, म्हणजे वल्कले धारण करणारा, त्याला दारुचिर्य असं म्हटलं आहे. मुंबईला, नेपाळला, म्हणजे मुंबईला जे नाला सोपारा जे आजही आपल्याला पाहायला मिळतं, तर ते नाला सोपारा त्याही काळामध्ये खूप मोठं व्यापाऱ्याचं म्हणजे केंद्र होतं. आणि तो व्यापारी असतो, तर तो नाला सोपाराला किंवा व्यापार करण्यासाठी, श्रावस्तीमधली ही घटना आहे, भगवंत उपदेश श्रावस्तीमध्ये करतात. तर तशा पद्धतीने त्याची ती बोट समुद्रामध्ये बुडून जाते.
मग तिथेच तो राहत असतो आजही आपल्याला. तर नाला सोपाऱ्याला जर तुम्ही कधी गेलात तर तिथे स्तूप आहे, जे भगवंताच्या काळामध्ये म्हणजे भगवंताच्या 84,000 धम्मस्कंदावरती जे स्तूप निर्माण केले चक्रवर्ती सम्राट अशोकाने, तर त्यापैकी एक नाला सोपाऱ्याचा स्तूप सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आजही जर तुम्ही कधी गेलात तर तिकडे जाऊ शकता. तर तिथे मग तो राहत असे. तर मग जेव्हा त्याला कळते ही गोष्ट की भगवंत श्रावस्तीला आहे, तर बघा तो पायी निघत असतो. भगवंताचं दर्शन करण्यासाठी तो वाट पाहत नाही, डायरेक्ट तो श्रावस्तीला पायी निघत असतो आणि पायी प्रवास करून तो श्रावस्तीमध्ये जात असतो. श्रावस्तीमध्ये विहारामध्ये गेल्यानंतर तो इतर भिक्षूंना विचारतो की भगवंत कुठे आहे. तर त्यांना सांगतात की भगवंत भिक्षाटनाला गेले. तर ते म्हणतात की कुण्या मार्गाला गेले. मग या मार्गाने भगवंत गेले. तर काही भिक्षू सांगतात की थांबा, थोडा वेळ थांब, कारण तो पूर्ण त्याचे पाय म्हणजे चिखलाने धुळीने माखलेले असतात. तो पूर्ण चिंताग्रस्त असतो, थकलेला असतो, कारण एवढा त्याने पायी प्रवास केला असतो. तर भिक्षू असं म्हणतात की थोडा वेळ तुम्ही थांबा, आता भगवंत थोड्या वेळामध्ये येतील. तर तो म्हणतो नाही, मी बिलकुल थांबणार नाही, मला भगवंताचं दर्शन करायचं आहे. आणि लगेच बघा तो भगवंताचं दर्शन करण्यासाठी ज्या दिशेने भगवंत गेले त्या दिशेने जात असतो. मग भगवंताला तो गाठतो रस्त्यामध्येच आणि भगवंताला वंदन करतो. वंदन केल्याबरोबर तो म्हणतो की भगवान मला उपदेश करा, मला देशना करा भगवान, मी फार दुरून आलो भगवान, मला तुम्ही आता उपदेश करा. तर भगवंत असं म्हणतात, ही योग्य वेळ नाही आहे, कारण मी आता भिक्षाटनासाठी जात आहे. तर तो म्हणतो नाही भगवान, आता या क्षणी मला उपदेश तुम्ही करा. भगवंत म्हणतात की नाही थांब, मी भिक्षाटनाला जात आहे. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा 3 वेळा भगवंत त्याला समजून सांगतात, परंतु तो काही ऐकत नाही. मग भगवंत जाणतात, कारण तो भगवंताला स्पष्ट म्हणतो, भगवान आता तुमच्यावर माझी श्रद्धा आहे, काही क्षणानंतर असं होऊ शकते की तुमच्यावर माझी श्रद्धा सुद्धा राहणार नाही. काय सांगा भगवान, कारण मनुष्याच्या जीवनाचा काही भरोसा नाही. भगवान होऊ शकते आता मी जिवंत आहे, काही वेळानंतर मी जिवंत सुद्धा राहणार नाही. होऊ शकते भगवान तुम्ही आता जिवंत आहात, काही वेळानंतर तुम्ही सुद्धा जिवंत राहणार नाही. मग मी मरून गेलो किंवा तुम्ही मरून गेले तर मग मला उपदेश कोण करेल. असं तो बोलत असतो, उत्साहाने बोलत असतो. तर भगवंत जाणतात, आपल्या ज्ञानाने पाहतात की याचं आयुष्य किती आहे. जेव्हा भगवंत जाणतात की अरे हा खरोखरच मरणार आहे, काही वेळानंतर हा खरोखरच मृत्यूला प्राप्त होणार आहे. आणि मग भगवंत बाजूला होतात, रस्त्याच्या एका ठिकाणी बसतात आणि एका ठिकाणी बसल्यानंतर भगवंत त्याला उपदेश करत असतात. अनेक वर्षापासून अनंत त्याचं असीम कर्म असते, पुण्यकर्म असते. जेव्हापासून या जीवनामध्ये तो येत असतो, शीलाचं पालन करतो, सदाचरणयुक्त जीवन जगत असतो, कोणाकडून सुद्धा तो काही घेत नाही भोजनाच्या व्यतिरिक्त, फक्त भोजन घेत असतो आणि लोकांच्या प्रती मैत्री भावना करत असतो. म्हणजे जेवढं जीवन तो जगत असतो त्या जीवनामध्ये तो अत्यंत पुण्यकर्म करतो, अत्यंत कुशल कर्म करतो. अगोदरचं जीवन त्याचं तो पूर्णपणे विसरून जात असतो. म्हणजे एखाद्या साधू संन्याशाप्रमाणे तो जीवन जगत असतो. अनंत पुण्यकर्म असतं, कुशल कर्म पुण्यकर्म त्याचं असल्यामुळे भगवंत त्याला उपदेश करतात. अगदी थोडक्यामध्ये उपदेश करतात भगवंत. जसं आनापानसतीच्या संदर्भामध्ये भगवंताला उपदेश करतात, येणारा श्वास येत आहे, जाणारा श्वास जात आहे, जाणाऱ्या श्वासाला येणाऱ्या श्वासाला योग्य प्रकारचं बघायचं, शरीरावरती उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या संवेदनेला जाणायचं, समजून घ्यायचं. म्हणजे अगदी थोडक्यामध्ये आनापानसती आणि विपश्यनेची भावना भगवंत त्याला शिकवत असतात. अनंत पुण्यकर्म असते बघा. मनुष्याचं जर पुण्यकर्म असेल, कुशल कर्म असेल, तर मनुष्याला बघा लगेच लाभ होत असतो. परंतु मनुष्याचं पुण्यकर्म नसेल, कुशल कर्म नसेल, तर मग मनुष्याला काही लाभ होत नाही. बघा शिबिराला जे लोक जातात कधी कधी तिसऱ्या दिवशी पळून येतात. मग आम्हाला म्हणतात भंतेजी आम्हाला तर जमलंच नाही, ते तिसऱ्याच दिवशी आलं होतात. मग काऊन, काय काय झालं नेमकं. नाही नाही, काय डोळे लावून बसावं म्हणतात, आम्हाला दुसरंच काही आठवायला होतं तिथं, आहे की आमचं काय ध्यानच लागत नव्हतं. ते सांगायला श्वासावर लक्ष केंद्रित करा, आमचा श्वास दुसरीकडे चालला म्हणे भंतेजी. आम्हाला काही समजून झालं की नेमकं आम्ही काय करावं ते.
आणि पाय असे दुखतात म्हणते जे अरे काय असं वाटलं की पाय मोडून चालले, काय कंबर दुखते, पाठ दुखते, पाय दुखतात काय. साधनेला गेल्यानंतर कारण असं का होतं? कारण आपलं जे चित्ताची स्थिरता असते ती चित्ताची स्थिरता नसते. आपण बाह्य बाह्य जीवन जगत असतो आणि तिथे तर शांत बसावं लागतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलावं लागत नाही आणि बोलल्याशिवाय तर आपलं जमत नाही. ऐक ना, एक दिवसाचं खायला नाही भेटत चालते, पण बोलणं नाही म्हणलं का मग कार्यक्रम सारा बिघडून जाते. ऐक ना, बोललं पाहिजे. ज्या लोकांना बोलायची सवय आहे त्या लोकांना बोला वाटते. ऐक, ज्या लोकांना खायची सवय आहे त्या लोकांना खावं वाटते. तिथं सकाळी फक्त नाश्ता मिळतो, त्याच्यामध्ये कधी मीठ असते तर कधी चटणी नसते. म्हणजे एकदम सकस आहार असतो तिथे. कमी मिठाचा, ऐक ना, कमी चटणीचा, कमी तेलाचा, एकदम शरीरासाठी पोषक आहार तिथे दिला जातो. आपल्याला चटकपटक खायची सवय असते, त्याच्यामुळे 2 दिवस त्याला खाताच येत नाही. ते म्हणते अरे काय खरं नाही म्हणते, उगाच आलो म्हणते. लय लोक अनुभव सांगतात. तर असं बघा, म्हणजे संयम नसल्यामुळे आणि दुसरी गोष्ट पुण्यकर्म नसल्यामुळे. पुण्य जर नसेल, बघा आपलं जर पुण्य नसेल तर मनुष्य धम्माचं आचरण कधीच करू शकत नाही. जर पुण्यवान मनुष्य असेल तरच तो धम्माचं आचरण करू शकतो. पण आपलं पुण्य नसेल, आपलं कुशल कर्म नसेल तर आपण धम्माचं आचरण करू शकत नाही. कारण धम्माचं आचरण करणारे लोक या संसारामध्ये बघा फार कमी आहे. अगदी बोटावरती मोजण्यासारखे लोक आहेत. का? कारण धम्म आचरण मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. धम्माचरण कठीण आहे, अवघड आहे धम्माचरण. धम्माचरण सोपं नाही आहे आणि धम्माचरण सोपं नसल्यामुळे मनुष्याला ते अवघड वाटते. कारण प्राण्यांची हत्या करणाऱ्या मनुष्याला जर म्हटलं प्राण्यांची हत्या करू नको तर त्याला ते अवघड वाटते. चोरी करणाऱ्या मनुष्याला जर असं म्हटलं की चोरी करू नको त्याला ते अवघड वाटते. अकुशल कर्म वाईट कर्म करणाऱ्या मनुष्याला जर म्हटलं वाईट कर्म करू नको तर त्याला ते अवघड वाटते. ऐक ना, खोटं बोलणाऱ्या माणसाला म्हटलं की खोटं बोलू नको. निंदानालस्ती करणाऱ्या मनुष्याला म्हटलं निंदा करू नको. ऐक ना, चुगली करणाऱ्या मनुष्याला जर म्हटलं चुगली करू नको बाबा, मग त्यालाच कठीण आहे. ऐक, एखाद्याला सवय ज्याला असं चुगली करायची त्याला कठीण वाटते. ती त्याला जर म्हटलं आपण तुम्ही हे करू नको, ऐक नाही, दारू पिणारा माणसाला म्हणला दारू पिऊ नको तर तो ऐकेल का? म्हणजे जो मनुष्य शिलाचा भंग करत असतो तर त्याला जर ती गोष्ट करू नको म्हटलं तर त्याला ती अवघड वाटत असते. कारण त्याला ती सवय झाली असते. आणि त्यामुळे धम्म आचरण करणं सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला जरी वाटत असेल किंवा एकदम गोडगळ्यामध्ये आपण पंचशील म्हणतो, पण ते पंचशील आचरणामध्ये जेव्हा आपण म्हणतो तर त्याचा फार परिणाम होत असतो. आणि त्यामुळे बघा लोक शील पालन करत नाहीत आणि शील पालन न केल्यामुळे लोकांना आनंद म्हणजे सुख मिळत नाही. सुख मिळत नाही किंवा सुखी राहत नाहीत लोक. आणि त्यामुळे बघा दुःखी लोकांची संख्या आपल्याला खूप जास्त दिसते. 69 वर्ष झाले बाबासाहेबांनी आपल्याला धम्म देऊन, नाही का, धम्म दीक्षा देऊन. जे 69 वर्षामध्ये बघा शिलाचं आचरण करणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. आता हळूहळू माता भगिनी उपोषित शिलाचं आचरण करतात. खरं तर लाखो लोकांनी उपोषित शिलाचं आचरण केलं पाहिजे. कारण उपोषित शील धारण केलं पाहिजे. जळगावचे लोक तर म्हणतात किती वर्षावास बायासाठीच आहे. ऐक ना, उपोषित शील बायासाठीच आहे. अरे असं कसं काय? म्हणजे धम्म आचरण म्हणजे काय महिलांनीच करायचं का? आणि पुरुषांनी जे पाहिजे ते करायचं? नाही का, धम्म आचरण दोघांनी सुद्धा केलं पाहिजे. आता जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रमाला जातो, आता कालचा वर्षवास आपला कार्यक्रम झाला, किती महिलांची उपस्थिती होती? ऐक ना, गच्च महिलांनी भरलं होतं आणि पाठीमागे काय 5-50 पुरुष मंडळी असतील. म्हणजे फार कमी धम्माचं आचरण करण्यामध्ये बघा पुरुषांची संख्या फार कमी आहे. म्हणजे जळगावमध्येच आहे असं बिलकुल नाही बरं. सारीकडे सगळीकडे सारखाच कार्यक्रम आहे. ऐक ना, माता भगिनी धम्म कार्यामध्ये मुडी आहेत, अग्रेसर आहेत. आणि त्यामुळे धम्माचं काम मोठ्या जोमाने होत आहे. पण पुरुषांनी सुद्धा धम्माचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धार्मिक जे काही कार्यक्रम असतात त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. कारण बाबासाहेबांची धम्म चळवळ आहे बघा. एक ना, बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला आपल्याला गतिमान करायचं आहे, समोर न्यायचं आहे. आणि त्यामुळे धम्म आचरण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे हा जो दारुचर्य म्हणतो की काय सांगावं, कारण मनुष्याचं मन कधी बदलेल काही सांगता येत नाही. क्षणभराचा मनुष्याचा काय भरोसा नाही. आणि त्यामुळे भगवान तुम्ही मला आत्ताच उपदेश करा. भगवंत बघा त्याला उपदेश करतात आणि उपदेश केल्याबरोबर तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असतो. भगवंताचा उपदेश श्रवण केल्याबरोबर. आणि त्यानंतर मग तो म्हणतो भगवान मला भिक्षू बनायचं, एक मला प्रवर्ज्य द्या.
तर भगवंत असे म्हणतात, तुझ्याकडे भिक्षापात्र आहे, तुझ्याकडे चिवर आहे. म्हणजे 8 वस्तू लागतात आहे की नाही. प्रवज्य जेव्हा घेतली जाते तर 8 वस्तू. परिष्कार ज्याला, जसं तुम्ही परिष्कार देता, तुम्हाला परिष्कार देण्यासाठी भिक्षू प्रेरित करतात आहे की नाही. चिवर देण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रेरणा देतो, भिक्षापात्र देण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देतो, एक ना, परिष्कार देण्यासाठी प्रेरणा देतो. त्याचा उद्देशच तो असतो की तुमच्या जीवनामध्ये जर कधी संधी आली तर तुमची संधी ती वाया जाऊ नये. कारण या जन्मामध्ये जर तुम्ही चिवर दान दिलं, म्हणजे चिवर दानाचं जे महत्त्व आहे, तर तो भगवंत म्हणतात की तुझ्याकडे चिवर आहे का, तुझ्याकडे पात्र आहे का, तुझ्याकडे परिष्कार आहे का. तिथे कोण देणार रस्त्यामध्ये, सांगा. परिष्कार कोण देणार रस्त्यामध्ये, कोण येणार तिथे चिवर घेऊन, कोण येणार तिथे पात्र घेऊन. तर तो म्हणतो भगवान ते तर माझ्याकडे नाही. मग ते जर तुझ्याकडे नाही तर तुला प्रवज्य मी देऊ शकत नाही. कारण त्याने त्याच्या जीवनामध्ये कधीही कुणाला चिवरदान केलेलं नसते, त्याने कधीही कोणाला भिक्षापात्र दान केलेलं नसतं, त्याने कधीही कोणाला परिष्कार दान केलेला नसतो. जर मग तुम्ही दान केलंच नाही तर तुम्हाला कसं मिळेल. साधी लॉजिक आहे की नाही, साधी गोष्ट आहे की नाही. जर आपण बी जमिनीमध्ये पेरलं तर उगवेल की नाही. जर तुम्ही समजा दिलंच नाही तर तुम्हाला कोण देईल, तुम्हाला कोणी देणार सुद्धा नाही. आपण जर वस्त्र दान केलं तर आपल्याला पुन्हा वस्त्र मिळू शकते, आपण जर दिलंच नाही तर मिळणार नाही. मग त्याला ते वस्त्र काही मिळालं नाही. आणि थोड्या वेळामध्ये बघा, एक सांड येत असतो आणि त्याला मारतो आणि तो मृत्यूला प्राप्त होत असतो. जेव्हा भगवंत येतात तो मृत्युमुखी पडतो. मग भगवंत इतर भिक्षूंना सांगतात, राजाला सांगतात, त्याचा अंत्यविधी केला जातो, त्याच्यावर चैत्य निर्माण केला जातो. मग भगवंत, इतर भिक्षू भगवंताला म्हणतात की भगवान हा तर तुम्हाला भेटायसाठी आला होता, भगवंत तर मृत्यूला प्राप्त झाला. तर भगवंत असे म्हणतात की त्याचं येणं सार्थक झालेलं आहे, कारण भगवंताने त्याला उपदेश दिला, तो श्रोतापन्न सुद्धा झाला. आणि म्हणून भगवंताने त्यांच्या म्हणजे अस्थिवरती चैत्य निर्माण केला होता. कारण चैत्य अनंतांच्या अस्थिवरती असतो, उभा केला जातो. आणि त्यामुळे दान पुण्य जेव्हा जेव्हा आपण करत असतो तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होतो. जसं एकदा विशाखा मातेला उपदेश करताना भगवंत, भिक्षू म्हणतात की विशाखा मातेला हे एवढं कसं काय प्राप्त झालं. कारण विशाखा अत्यंत सुंदर असते, विशाखा अत्यंत धनवान सुद्धा असते. मग एवढं सौंदर्य, धन, सगळ्या गोष्टी तिला का प्राप्त होतात. तर तिच्या पूर्वकर्माच्या संदर्भामध्ये भगवंत सांगतात की तिने एका जन्मामध्ये 20,000 भिक्खूंना चतुपचेक दान केलं होतं. आणि चतुपचेक दान जेव्हा मनुष्य करत असतो तर त्या मनुष्याला 2 गोष्टींची प्राप्ती होत असते. बघा, पुण्याचं फळ वेगवेगळं असते. म्हणजे एकच कुशल कर्म जरी केलं, एकच पुण्यकर्म केलं तरी सुद्धा त्याचं फळ वेगळं वेगळं असतं. जसं समजून घ्या, चतुपचेक दान म्हणजे चिवर, भिक्षापात्र, संघाटी, हे जे काही वस्तू असतात, किंवा विहारासाठी दान, औषधी दान, हे चतुपचेक दानामध्ये येत असते. तर जेव्हा आपण हे दान करत असतो, एखादी माता भगिनी जर समजून घ्या चिवर वस्त्राचं दान करत असेल, भिक्षापात्राचं दान करत असेल, तर तिला आवडणाऱ्या 2 गोष्टी प्राप्त होत असतात. चिवरदान जर एखादी माता भगिनी करत असेल, म्हणजे स्त्री करत असेल, तर तिला 2 गोष्टी प्राप्त होत असतात. काय आवडते स्त्रियांना. एक गोष्ट सौंदर्य, दुसरं धन. धन धन सौंदर्य आहे की नाही. सौंदर्य आणि म्हणजे धनसंपदा म्हणण्यापेक्षा दागिने असं म्हटलं आहे. ह्या 2 गोष्टी अत्यंत प्रिय असतात. भगवंत असे म्हणतात की एखादी माता भगिनी जर चतुपचेक जर दान करत असेल श्रद्धेने, ऐक ना, बुद्ध धम्म संघाच्या प्रती अनंत आणि असीम श्रद्धा तिच्या चित्तामध्ये असेल, तर तिला ह्या 2 गोष्टींची प्राप्ती होत असते. तेच चतुपचेक दान जर एखादा उपासक करत असेल तर त्यांना काय लाभ होतो. तर भगवंत असे म्हणतात की त्याच्या जीवनामध्ये तो कधी ना कधी काशाय वस्त्राचा अधिकारी बनत असतो. म्हणजे जर चिवर दान जर केलं तर आपल्याला चिवर प्राप्त होऊ शकते. आता आम्ही कोणा जन्मात केलं आम्हाला काय माहीत नाही, आहे की नाही. त्याच्यामुळे आम्हाला चिवर प्राप्त झालं, आणि चिवर प्राप्त होताना आम्हाला काय अडचणी सुद्धा नाही आली. लगेच आम्हाला आमच्या गुरुने चिवर दिलं. म्हणजे आता तर एवढे चिवर येतात की त्याचा काही विषयच नाही आहे.
कुठंतरी पुण्यकर्म असेल ना त्यामुळे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि त्यामुळे मग तुम्हाला प्रेरणा दिली जाते की चिवरदान तुम्ही केलं पाहिजे, भिक्षापात्र तुम्ही दान केलं पाहिजे. लोक असं म्हणतात, भंतेजी लोक भिक्षापात्रात खाऊन जेवत नाही. तर आम्ही म्हणतो बा तुम्ही दिलं तर जेवू, आहे की नाही. कोणी दिलं तर जेव्हा ना. आता कोणी देतच नाही तर कसं काय जेव्हा. म्हणजे आमच्याकडे पात्र आहे, काही विषय नाही तो. ना वर्षावासामध्ये तसं आमचं अधिष्ठान असतं. पण यावेळेस थोडं शेड्यूल आमचं जरा जास्तच बिझी असल्यामुळे एका ठिकाणी काय मी राहत नाही. आता 3 महिने भिक्षापत्रामध्ये जेवण्याचा आम्ही संकल्प करत असतो. पण यावर्षी एका ठिकाणी नसल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाणं म्हणजे त्या आपल्या जागेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे प्रोग्राम अटेंड केले. आणि त्यामुळे म्हणजे अशा पद्धतीने जमलं नाही, परंतु भिक्षापात्रामध्ये जेवण करण्याची ती पद्धती आहे. तर सांगण्यात तात्पर्य हे आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये जर कुशल कर्म असेल, पुण्यकर्म असेल, तर धम्माचा लाभ आपल्याला होत असतो. पण आपण जर एखादी गोष्ट जर दान पुण्य करत नसेल, तर त्याचा अभाव बघा. त्याला जर चिवर प्राप्त झालं असतं, तर तो मृत्यूला प्राप्त झाला नसता. कारण सदग्रस्तांच्या जीवनामध्ये जर ते श्रोतापन्न असतील, सकृतागामी असतील किंवा अनागामी असतील, तर अनागामी अवस्थेपर्यंत उपासक राहू शकतो. उपासक अरंत होऊ शकत नाही. जेव्हा उपासक अरंत होतो, तर तेव्हा तो परिनिवृत्त होत असतो. म्हणजे तो आपल्या भाषेमध्ये मृत्यूला प्राप्त होत असतो. मिलिंद प्रश्नामध्ये वाचलं तुम्ही, झाला का वाचणं? आहे की नाही. उपासक अरंत होऊ शकतो किंवा होऊ शकत नाही. तर उपासक अरंत होऊ शकत नाही. उपासक श्रोतापन्न, सकृतागामी आणि अनागामी अवस्थेपर्यंत असतो. पण अरहंत झाल्याबरोबर जर त्याला चिवर अंगावरती घेता आलं, तर तो जिवंत राहतो. अन्यथा मग तो परिनिवृत्त होतो, म्हणजे मृत्यूला प्राप्त होत असतो. मग असं का? तर भगवंत असे म्हणतात की अरहंत पदाचं जे ओझं आहे, त्याचं जे महात्म्य आहे, त्याचं जे महत्व आहे, तर ते फार विशाल आहे. तर ते सांभाळू शकत नाही ग्रस्त. म्हणजे हे जे तुमचे साधे वस्त्र आहे, तर हे साधं वस्त्र एवढं आध्यात्मिक ओझं सांभाळू शकत नाहीत. आणि त्यामुळे फक्त काशाय वस्त्रच त्या ठिकाणी त्याला सांभाळू शकते. जसं मग उदाहरण दिलं, काय उदाहरण दिलं की जसा एखादा सर्वसामान्य व्यक्ती जर राजगादीवरती बसवला, तर तो राज्यकारभार करेल का व्यवस्थित? करणार नाही. का करणार नाही? कारण राज्यकारभार कसा करावा यासाठी सुद्धा कला आवश्यक आहे, तेवढे गुण आवश्यक आहे, तेवढी प्रज्ञा आवश्यक आहे, तेवढी बुद्धिमत्ता आवश्यक आहे, तेवढे चातुर्य आवश्यक आहे. तर राजघराण्याचा पुत्र म्हणजे राज परिवारामध्ये जन्मलेला पुत्रच पूर्वीच्या काळामध्ये राजा बनू शकत होता असं म्हटलंय. कारण त्यांच्यामध्ये अशा प्रकारची अनुवंशिकता असते. म्हणजे तेवढी ॲबिलिटी असली पाहिजे, तेवढी क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. तेवढी क्षमता जर आपल्यामध्ये असेल, तर ती गोष्ट आपण करू शकतो. पण क्षमता जर आपल्यामध्ये नसेल, तर ती गोष्ट आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे जीवनामध्ये पुण्यकर्म, कुशल कर्म आपण केलं पाहिजे बघा सातत्याने. आता पुढच्या वर्षी आपण संकल्प केला की आपल्या जागेवरती मोठ्या कार्यक्रमाचं आपण नियोजन करणार आहोत. तर जळगाव शहरामध्ये किमान 100-150 भिक्षूंना आपण निमंत्रित करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला संधी आहे, ऐक ना, आपण चतुपचेक दान भिक्षूंना आपण देणार आहोत पुढच्या वर्षी. आणि त्यामुळे 108 म्हणजे 108 भिक्षूंना आपण चिवर आणि पात्र दान देणार आहोत. 108 भिक्षूंचा असा संकल्प आहे आपला. म्हणजे माझा संकल्प आहे, म्हणजे माझा संकल्प म्हणजे तुमचा संकल्प आहे की नाही. तर माझ्या संकल्पामध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी तुम्ही होऊ शकता. तर हे कुशल कर्म आहे, हे पुण्यकर्म आहे. आपण चिवर पात्रा सेट आपण 108 भिक्खूंना त्या ठिकाणी दान करणार आहोत. 108 का? तर 108 प्रकारच्या तृष्णा आहे. 108 प्रकारच्या तृष्णा आहे. 108 प्रकारच्या तृष्णेचं एक काय म्हणू आपण त्याला की एक प्रतिकात्मक रूपाने, ऐक ना, 108 प्रकारच्या तृष्णेला नष्ट करण्यासाठी आपण 108 प्रकारचे म्हणजे 108 भिक्षूंना तशा प्रकारचं चिवर पात्र दान देणार आहोत. बाकी भिक्षूंना सुद्धा जे येतील त्यांना सुद्धा आपण दान देणार आहोत. परंतु भिक्षा पात्रासह सेट आपण अशा पद्धतीने 108 भिक्षूंना दान पुढच्या वर्षी करणार आहोत. मोठ्या स्वरूपामध्ये आपण त्या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहोत. आणि त्यामुळे हे जे पुण्य आहे, हे जे कुशल कर्म आहे, हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म आपल्याला करण्याची संधी आहे. कारण हळूहळू आपले पुण्यकर्म आपण वाढवले पाहिजे. कारण पुण्याचा संचय जर आपल्या जीवनामध्ये असेल, तर वर्तमान काळातील जीवन आपण सुखप्रद जगू शकतो.
आणि भविष्यकाळ सुद्धा आपला सुखपूर्वक आपण करू शकतो. कारण हे सर्व प्रकारचं पुण्यकर्मच आपल्याला तारत असते. पुण्यकर्मामुळेच आपण या संसारामध्ये सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतो. कारण मनुष्याचं जीवन क्षणभंगुर आहे बघा. कधी केव्हा कुठे काय होईल सांगता येत नाही. आणि त्यामुळे जेवढं मिळालेलं आयुष्य असतं, तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कर्म केले पाहिजे, कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे, दानपुण्य केलं पाहिजे, वेळोवेळी आपण धम्मश्रवण केला पाहिजे आणि अनंत आणि असीम पुण्य आपल्या जीवनामध्ये आपण संपादन करून आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी भालेराव परिवाराने मोठ्या श्रद्धेने आज एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धर्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने भालेराव परिवारांना व तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.